सातारा जिल्ह्यातील कराड परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. एका सख्ख्या वडिलांनी आपल्या 6 वर्षांच्या निष्पाप मुलाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. नमस्कार, मी अभिषेक पाटील आणि तुम्ही पाहत आहात क्राईम डायरी. मिळालेल्या माहितीनुसार मल्लिकार्जुन नावाचा व्यक्ती आपल्या मुलगा सिद्धार्थला हॉस्टेलमध्ये ॲडमिशन करून देतो असे सांगून घरातून घेऊन गेला. कर्नाटकातील विजयपूर येथून तो मुलाला महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात घेऊन आला. रस्त्यात त्याने मुलाला खायला प्यायला दिले, नवीन कपडेही खरेदी करून दिले. मात्र मुलाला हॉस्टेलमध्ये न नेता कराडजवळील कृष्णा नदीच्या पुलावर नेऊन त्याने आपल्या मुलाला नदीत फेकून दिले. या घटनेत मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी घरी परतला आणि पत्नीला मुलाचे ॲडमिशन झाल्याचे खोटे सांगितले. काही दिवसांनंतर कराड परिसरात नदीत एका अज्ञात मुलाचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी स्केच तयार करून विविध ठिकाणी पाठवले. दरम्यान मुलाशी संपर्क होत नसल्याने आईला संशय आला. तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. तपासादरम्यान कर्नाटक आणि महाराष्ट्र पोलिसांनी समन्वय साधून चौकशी केली असता मल्लिकार्जुन याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलीस चौकशीत आरोपीने सांगितले की मित्रांकडून मुलगा तुझ्यासारखा दिसत नाही अशा टोमण्यांमुळे त्याला पत्नीवर संशय आला होता. याच संशयातून त्याने आपल्या मुलाची हत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. ही घटना समाजमन सुन्न करणारी असून मानवतेला काळीमा फासणारी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. लेटेस्ट क्राईम अपडेटसाठी क्राईम डायरी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि अशाच बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा. सतत अपडेट रहा, सुरक्षित रहा.